जय शिवराय, जय भीम, जय लवजी। आज संध्याकाळी 5 वाजता 4 जे आता आहेत चरण, त्यातला आज प्रचार संपलेला आहे आणि त्याच्यानंतर आता 5, 6, 7 असे होतील, त्याच्यानंतर मग मतदान। पण मी आज हा रील करण्यामागचं कारण आहे की ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी जे वंचितचे उमेदवार उभे केलेले आहेत, काही 10-12 काही ठिकाणी त्यांनी उभे केलेले आहेत। पण मला आंबेडकर साहेबांना एक विचारायचं आहे की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवायचं आहे की त्यांनी जी लोकशाही करून दिली ते वाचवायचं आहे, की आपण नक्की काय करतो ते सांगा। आपण सांगलीला पाठिंबा दिला, कोल्हापूरला पाठिंबा दिला, इकडे मुंबईला वर्षा गायकवाडांना तुम्ही दिलं, पुण्यामध्ये वसंत मोरेंना दिलं। मी नक्की आपल्याला करायचं काय? आपल्याला संविधान वाचवायचं आहे, लोकशाही वाचवायची की नक्की काय करताय तुम्ही? हे आमच्यासारख्या आंबेडकरी लोकांना, आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत, आम्हाला हे कळत नाही की तुम्ही नक्की काय करताय। जर देश वाचवायचा असेल, संविधान वाचवायचं असेल, लोकशाही वाचवायची असेल तर आपल्याला ह्या BJP सरकारला आपल्याला घालवावंच लागेल। मग आता तुम्ही त्याच ह्यानी तुम्ही पुढं आलेला आहात। आता तुम्ही मला सांगा, तुम्ही एवढे उमेदवार केले, 2019ला पण तुम्ही उमेदवार केले, 9 उमेदवार तुमच्यामुळं लोकसभेला पडले। आता तुम्ही तिथं जे उमेदवार केलेले उभे, हे तुम्ही मला सांगा, म्हणजे तुमच्यापासून सुरुवात करतो बाळासाहेब, ही तुमच्यापासून सुरुवात करतो की आपण तरी आपल्या मतदारसंघामध्ये निवडून येण्याची शाश्वती आहे का हो? आणि तुम्ही हे बाकीच्या लोकांना उभे केले। म्हणजे लोक म्हणतात की वंचित आघाडी, म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी हे B2 आहे, पण मी B2 म्हणत नाही तुम्हाला। तुम्ही रितसर वंचितचा पक्ष असून सुद्धा तुम्ही BJPची लोक कशी निवडून येतील हा विचार करताय, हे तुम्ही समजून घ्या। कारण का माहिती आहे का, तुम्ही यावेळेस जे जे उमेदवार उभे केले ते मला सांगा, तुम्ही त्यांचे कॅटेगरी पाहिले का हो? तुम्ही नाहीच पाहिलेला। आणि मी मुकेश मधुकरराव धिवार, पुणे, मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्याबरोबर 2 दिवस घालवले आहेत। सकाळी पहाटे 6 वाजल्यापासून रात्रीच्या 4 वाजेपर्यंत मी तुमच्याबरोबर होतो, कारण आपण सांगलीला कार्यक्रमाला गेलतो। माझे वडील बुद्धवासी ॲडव्होकेट मधुकरराव धिवार ह्यांनी मला तुमच्याबरोबर नेलतं आणि त्यावेळेस पण तुमचा जो विचार होता, आजही तुमचा विचार आहे। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं की जर आपल्याला शासनकर्ती जमात जर झाली नाही तर आपण काहीच करू शकत नाही, हे बाबासाहेबांनी सांगितलेले आणि तुम्ही त्याच्या एकदम विरुद्ध करताय। आता तुम्ही मला सांगा, आपण ज्यावेळेस सांगलीला गेलतो, तुमच्या कुठल्या कार्यकर्त्याला आपण मारुती व्हॅन आपण त्यांना गिफ्ट केली, त्यामुळं माझ्या आयुष्यातला हा एकदम योग्य भाग आहे की मी तुमच्याबरोबर 2 दिवस रात्र आणि पाठ ही तुमच्याबरोबर मी काढली आणि त्यामुळे तुमचा मला पूर्ण अभ्यास आहे। आणि तेव्हा मी पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, तुम्ही तेही सोडा। त्याच्यानंतर तुम्ही आत्ता जे उमेदवार उभं केला आहे पुणे शहरामध्ये वसंत मोरे, मला जर मी सांगा, इलेक्शन झाल्यानंतर, लोकसभेची इलेक्शन झाल्यानंतर 4 जूननंतर तो तुमच्यावर राहील का हो? नाही राहणार। त्यांनी फक्त आता तुम्हाला तुमच्यासाठी वाट बघितली आणि तुमच्याबरोबर गेला ना वंचितचं तिकीट घेतलं, की त्यांना माझ्या वंचितची ताकद आहे, वंचित त्यामुळं येऊ शकते। पण तुम्ही मला सांगा, त्यांनी स्पष्ट सांगावं, फेसबुकला त्याच्या सगळ्यांना सांगावं की मी जरी पडलो, जरी हारलो तरी मी वंचित बरोबर राहणार। मग ती आमदारकी असू दे, नगरसेवक असो, की मी वंचितच्या तिकिटावर लढणार। अहो नाही लढू शकत, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे। आणि तुम्ही काय सांगता हो? तुम्ही जी आंबेडकर चळवळ आमच्यासारखे कार्यकर्ते तुम्ही त्यांना बेदर करायला लागलाय, हे लक्षात ठेवा बाळासाहेब, हे चुकीचं आहे। त्यामुळे तुम्ही तुमचा निर्णय बदला आणि येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही सरळ सरळ सांगा की बाबा यावेळेस जर BJPला रोखायचं असेल तर इंडिया आघाडीला आपल्याला मतदान करावं लागेल, हे तुम्ही बोला, तरच तुमचा तो जो रोष आहे ना, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहात, हा आम्हाला आदर आहे, आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता आदर आहे। पण तुम्ही काय करता, तो घालवायला लागलाय, त्यामुळे आमचं पण नाव खराब होतं ना, तुमच्यामुळे समाज खराब व्हायला लागलाय, समाजाला लोक नावं ठेवायला लागलेत, हे लक्षात ठेवा। त्यामुळे बाळासाहेब
तुम्हाला नम्र विनंती आहे की आपण यावेळेस इंडिया आघाडीचे जे जे उमेदवार जिथे ते उभे असतील त्यांना आपण मतदान करायला सांगा, एवढीच विनंती करतो. जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र.